आता तुम्ही आता अरे मला खरं नाही 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 काय आता व्हिडिओ कर काम चालू आहे। त्याच्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सहकार्य आम्ही देण्यात घेतली किंवा उमटे पाणी पुरवठा उमटे संघर्ष समिती उमटे धरण संघर्ष समिती त्यांचं खऱ्या अर्थाने आज कौतुक करायला पाहिजे, कारण हा तसा शासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होता। हा प्रोजेक्ट आहे। गेली कित्येक वर्ष मी जिल्हा परिषदेत असताना जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता असताना या धरणाचा काय काढावा म्हणून प्रयत्न करत होतो। धरणाची पाईपलाईन व्हावी, धरणाच्या टाक्या व्हाव्यात, ह्याच्यासाठी सगळा प्रयत्न करतो। पण हा शासनाच्या शेवटी ह्या गेंड्याच्या कातडीचं जे शासन आहे त्यांनी काय अजूनपर्यंत त्याचं काहीच केलं नाही। आता ही 64 कोटी रुपयाची ह्या धरणावरून एक पाईपलाईन टाकली जाते। जर धरणातच पाणी नाही तर पाईपलाईन पाणी कसं जाणार आहे? त्याच्यामुळे मी पहिलाच जिवंत अधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळेला, त्यांचे शेख म्हणून जे अधिकारी होते त्यांना मी सांगितलं का बाबा तुम्ही ही पाईपलाईन टाकण्यापेक्षा पहिला धरणाचा गाळ काढा मग पाईपलाईन टाका ना, आम्ही ते बघतो। म्हणजे ते एक फक्त तिथून कुठून काय मिळेल त्या माध्यम तीच कामं काढायची, बाकी काय कामांची आपल्याला गरज अशा प्रकारे काम चाललेलं होतं। आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न तुम्ही उमटे धरण संघर्षाचा म्हणजे हातात घेतला त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो। तुम्ही चांगल्या प्रकारे काम करतायत। राकेश पाटील आहेत, राकेश पाटलांचं मला एक पत्र आलं की आम्ही असं काम करतो। खरं मला माहिती होतं पण मी बोललो येईन मी, पण नेमकं त्यात लगेच पत्र झालं। तर मी त्या राकेशला फोन करून विचारलं काय राकेश काय करू आम्ही? तर मला बोललं मी डंपर पाठवू काय? डंपर नको तर JCB असला तर पाठवा। आता काय झालेलं आहे नेमका सीझन हा शेवटचा आहे आणि त्याच्यामुळे मशिनरीची भारी वानवा आहे। पण मी बोललो आम्ही पोकलेनच पाठवतो, पोकलेन त्याच्यामुळे पाठवून दिला। आपल्याला जसं पाहिजे तसं आपण काम करून घ्या, पण तुम्हाला परत खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो तर तुम्ही असं चांगलं काम करत राहा। तुमच्या मागे आम्ही सदैव उभे आहोत, कायम उभे आहोत। शेतकरी, सामान्य, दलित, दीनदलित जे लोक आहेत त्यांच्या मागे, त्या नागरिकांच्या मागे आपल्याला उभं राहायलाच पाहिजे। आणि त्याच्याशिवाय आपल्याला हा प्रश्न काय मार्गी सामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लागणार नाही। आणि त्याच्यासाठी जे जे लागेल जे संघर्ष करायला लागला तरी पण आम्ही तुमच्याबरोबर एवढं तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला परत सगळ्यांना धन्यवाद देऊन इथे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।